हॅलो. या टॉकमध्ये आपण वेगवेगळे प्रॉब्लेम्स बघूया. ऑलरेडी आपण व्हेक्टर्स बाबतची थिअरी बघितली. वेक्टर क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी, रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर्स. त्याचबरोबरीने आपण कोलिनियर वेक्टर्स बघितलं, कोप्लेनर वेक्टर्स बघितलं, त्याच्याशी रिलेटेड वेगवेगळे थिअरम्स बघितले. एखादा पॉइंट जर आपला 2D मध्ये असेल किंवा 3D मध्ये असेल तर त्याच्यासाठी असणारा पोझिशन वेक्टर आपण बघितला. आणि एखाद्या वेक्टरला आपण 3D मध्ये कसं रिप्रेझेंट करायचं हेही बघितलं. आय कॅप, जे कॅप, के कॅप या 3 युनिट वेक्टर्सच्या कॉम्बिनेशन मध्ये आपण ते लिहितो. त्याच्यानंतर वेक्टर्सची लिनियर कॉम्बिनेशन सुद्धा बघितली. एक वेक्टर दुसऱ्यामध्ये एक्सप्रेस करणं वगैरे वगैरे. मग काही वेळेला त्याची युनिक आन्सर्स असतात. लिनियरली इंडिपेंडंट, डिपेंडंट अशा डेफिनेशन्स पण त्याबरोबरीने बघितल्या. सो या सगळ्या गोष्टींचा यूज आपल्याला या वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये करायचा आहे. फर्स्ट प्रॉब्लेम बघा काय, तर एक ए बार वेक्टर दिलाय, एक बी बार वेक्टर दिलाय आणि आपल्याला मॉड ऑफ ए बार कॅल्क्युलेट करायचंय, ए बार प्लस बी बार कॅल्क्युलेट करायचंय, ए बार मायनस बी बार कॅल्क्युलेट करायचंय. सो ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की जर ए बार आपला A1 आय कॅप प्लस A2 जे कॅप प्लस A3 के कॅप असेल तर आपण मॉड ऑफ ए बार काय लिहितो, तर अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस A3 स्क्वेअर. मग इथे सुद्धा मॉड ए बार कॅल्क्युलेट करताना आपण काय कन्सिडर करणार, तर मॉड ए बार इक्वल टू अंडर रूट 4 स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर, म्हणजेच हे आपल्याला मिळेल अंडर रूट 25, म्हणजेच हे आपल्याला मिळेल 5. कारण आपला A1 म्हणजे 4 झाला, ओके, A2 म्हणजे 0 झाला कारण इथे जे कॅपची टर्म नाहीये, आणि A3 म्हणजे 3 झाला. सो ज्यावेळेस आपण हा फॉर्म्युला अप्लाय करू त्यावेळेस आपल्याला मॉड ऑफ ए बार मिळेल. मॉड ऑफ ए बार मिळेल म्हणजेच काय, मॅग्निट्यूड ऑफ ए बार आपल्याला मिळालं. त्याच्यानंतर मग ए बार प्लस बी बार कॅल्क्युलेट करायला येते. ऑलरेडी आपल्याकडे ए बार आहे 4 आय कॅप प्लस 3 के कॅप, आणि त्याच्यामध्ये आपण बी बार ऍड करणार आहोत -2 आय कॅप प्लस जे कॅप प्लस 5 के कॅप. ओके, आता ऑलरेडी दोन वेक्टरची ऍडिशन म्हणजे आपला थर्ड वेक्टर असतो, आयदर तो डायगोनल असेल पॅरलोग्रामचा किंवा ती ट्रायंगलची साईड असू शकेल. सो हे आपण व्हिज्युअलाइज केलंय. आता फक्त आपल्याला प्रॉब्लेम्स मध्ये सॉल्व्ह करून आन्सर फाइंड आउट करायचं. सो ए बार आणि बी बार दोन्ही वेक्टर्स आहेत, त्या दोघांची ऍडिशन हे आन्सर सुद्धा आपलं वेक्टरच असणार आहे. सो आपण काय करणार की आय च्या टर्म्स एकत्र करू, जे च्या टर्म्स एकत्र करू, के च्या टर्म्स एकत्र करू. त्यामुळे आपल्याला मिळेल हे 4 आय कॅप मायनस प्लस 3 के कॅप -2 आय कॅप प्लस जे कॅप प्लस 5 के कॅप. या वे मध्ये आपण एक्सप्रेस करणार. मग ज्यावेळेस आपण हे सॉल्व्ह करू त्यावेळेस आपल्याला मिळेल हे 2 आय कॅप प्लस जे कॅप प्लस 8 के कॅप. सो ऍडिशन ऑफ टू वेक्टर्सचा आन्सर मला एक थर्ड वेक्टर मिळेल 2 आय कॅप प्लस जे कॅप प्लस 8 के कॅप. तसंच तुम्ही ए बार मायनस बी बार कॅल्क्युलेट करू शकाल. त्याच्यानंतर 3B असं काहीतरी विचारलंय. मग 3B बार म्हणजेच काय असणार, तर आपण वेक्टरला 3 या स्केलर क्वांटिटीने मल्टिप्लाय करतोय. तो आपला जो वेक्टर आहे बी बार त्याला आपण जस्ट 3 ने मल्टिप्लाय केलं, अगेन आपला आन्सर आपल्याला मिळेल -6 आय कॅप प्लस 3 जे कॅप प्लस 15 के कॅप. तर ही सिंपल सिंपल कॅल्क्युलेशन्स आहेत. वेक्टर्स बघायचे, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन जे काही असेल ते करायचं, आणि आपल्याला फायनल आन्सर आयदर वेक्टर मिळेल किंवा नंबर मिळू शकेल. पण अजूनही आपण प्रॉडक्ट कडे गेलो नाहीये, त्यामुळे आपल्याला मिळणारी आन्सर्स ही कुठलं ना कुठलं तरी एक वेक्टर असणार आहे. मॅग्निट्यूड असेल तर तो मात्र आपल्याला नंबर मिळते, जसं की इथे मॉड ए बारची व्हॅल्यू आपल्याला 5 मिळाली. ओके, सो एक फर्स्ट एक्झाम्पल होतं, याच्यामध्ये आपण खूप बेसिक गोष्टी बघितल्या. नेक्स्ट एक्झाम्पल आता आपण बघूया. बघा क्वेश्चन काय दिलाय, तर शो दॅट द 3 पॉइंट्स, 3 पॉइंट दिलेले आहेत. ए पॉइंट दिलाय, बी पॉइंट दिलाय, सी पॉइंट दिलाय, आणि हे तीनही पॉइंट्स कोलिनियर आहेत का आपल्याला चेक करायचं आहे. आता ज्यावेळेस आपल्याला पॉइंट्स कोलिनियर आहेत की नाही हे चेक करायचं असतं त्यावेळेस आपण बेसिकली काय कॅल्क्युलेट करतो, तर जे काही आपण रिझल्ट बघितले त्याच्यामध्ये आपण कोलिनियर पॉइंट्स केव्हा म्हणतो, जर मला त्याच्याशी रिलेटेड वेक्टर्स हे एकमेकांच्या
स्केलर मल्टिपल फॉर्म मध्ये एक्सप्रेस करता आले तर. मग जर मला ए पॉइंट, बी पॉइंट आणि सी पॉइंट कोलिनियर आहे असं दाखवायचंय, तर मला आधी वेक्टर्स मिळवावे लागतील. आणि एकदा का मला वेक्टर्स मिळाले की मी ते वेक्टर्स, जर एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरच्या स्केलर मल्टिपल मध्ये मला लिहिता आला, तर मला ते दोनही वेक्टर्स पॅरलल आहेत असं म्हणता येतील. आणि एकदा का ते दोनही वेक्टर्स पॅरलल झाले की आपल्याला ते तीनही पॉइंट्स कोलिनियर आहेत असं म्हणता येईल, जर त्या पॅरलल वेक्टर्स मध्ये एखादा कॉमन पॉइंट असेल तर. ओके, सो सुरुवातीला आपण जस्ट आधी वेक्टर्स बघूया काय काय येणार. तर हा जो आपला ए पॉइंट आहे त्याच्यासाठी आपण ए बार वेक्टर लिहिणार, ज्याला आपण पोझिशन वेक्टर असं म्हणतो. सो आय कॅप मायनस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप. त्याच्यानंतर बी हा पॉइंट जो आहे त्याच्यासाठी आपण बी बार वेक्टर घेतला, 2 I कॅप प्लस 3 जे कॅप मायनस 4 के कॅप. आणि सी पॉइंट जो आहे त्याच्यासाठी आपला सी बार वेक्टर झाला 0 I कॅप मायनस 7 जे कॅप प्लस 10 के कॅप. आपल्याला एबीसी हे पॉइंट्स कोलिनियर आहेत का चेक करायचंय. मग त्याच्यासाठी आपण ए बी आणि बी सी असे दोन व्हेक्टर्स कॅल्क्युलेट करणार. सो बाय फॉर्म्युला काय येईल, ए बी म्हणजेच आपण काय लिहिणार, ए बी बार इज इक्वल टू बी बार मायनस ए बार. हे आपल्याला असं लिहिता येतं कारण आपण एक फिगर लास्ट टॉक मध्ये बघितली होती बघा, ज्याच्यामध्ये आपण पॉइंट कन्सिडर केला की पोझिशन वेक्टर्स कन्सिडर करतो. दोन पोझिशन वेक्टर्स आपल्याला मिळाले की आपण युझिंग ट्रायंगल ऑफ ऍडिशन थर्ड साइड, म्हणजे जो आपला ए बी असेल किंवा सी डी असेल, त्याला आपण उरलेल्या दोन वेक्टर्सच्या पोझिशन वेक्टर्स मध्ये एक्सप्रेस करत होतो. मग ए बी बार जर आपल्याला मिळवायचा असेल तर आपल्याकडे ऑलरेडी बी बार आहेच, ए बार आहे. मग या दोघांची सबट्रॅक्शन केली की आपल्याला ए बी बार मिळेल. इथे आपल्याला बघा मिळेल आय कॅप प्लस 5 जे कॅप मायनस 7 के कॅप. असं आपल्याला ए बी बारचा आन्सर मिळणार. तसंच आपण बी सी बारचा सुद्धा आन्सर काढू शकतो. मग बी सी बार म्हणजेच आपल्याला काय मिळणार बघा, तर सी बार मायनस ए बार. मग सी बार मायनस, सॉरी, सी बार मायनस बी बार, हे जर आपल्याला असं मिळालं तर आपण मिळवू शकतो बघा. इथे आपल्याला काय मिळणार, तर 0 I कॅप मायनस 7 जे कॅप प्लस 10 के कॅप मायनस बी बारचा आन्सर 2 I कॅप प्लस 3 जे कॅप मायनस 4 के कॅप. मग हे आपल्याला मिळेल मायनस 2 I कॅप, त्याच्यानंतर मायनस 10 जे कॅप आणि प्लस 40, सॉरी, आपल्याला इथे मिळणार येस प्लस 14 के कॅप. मग आता माझ्याकडे ए बी बार व्हेक्टर आहे, बी सी बार व्हेक्टर आहे, पण मी जर ऑब्झर्व केलं तर बी सी बार व्हेक्टर माझा आहे मायनस 2 I कॅप मायनस 10 जे कॅप प्लस 14 के कॅप. मग ह्याच्यामध्ये मी -2 कॉमन काढला तर मला आय कॅप प्लस 5 जे कॅप मायनस 7 के कॅप असं एक्सप्रेस करता येईल. पण म्हणजेच हे काय झालं, -2 AB बार. म्हणजेच काय, BC बार हा वेक्टर मी AB बारच्या स्केलर मल्टिपल म्हणून डिफाईन केला. BC बार इज नथिंग बट -2 इंटू AB बार. मग ऑलरेडी आपण बघितलं होतं की एखादा वेक्टर दुसऱ्या वेक्टरच्या स्केलर मल्टिपल मध्ये जर डिफाईन करता आला तर आपण त्या दोन वेक्टर्सना कोलिनियर वेक्टर्स आहेत असं म्हणतो. मग इथे सुद्धा मी बीसी आणि ए बी हे एकमेकांचे स्केलर मल्टिपल म्हणून डिफाईन केले, म्हणजे हे कोलिनियर असतील, पॅरलल असतील. आता पॅरलल आहेत म्हणून कोलिनियर आहेत का, तर तसं नाही. तर ए बी बार अँड बी सी बार हे दोनही पॅरलल वेक्टर झाले. पण ह्या दोघांमध्ये हा एक पॉइंट कॉमन आहे. मग हा पॉइंट कॉमन आहे म्हणून आपण फायनली मेन्शन करू की ए, बी आणि सी हे तीनही पॉइंट्स कोलिनियर पॉइंट्स झाले. नुसते डायरेक्टली कोलिनियर नाही म्हणत होत आपण ते मल्टिपल मध्ये दाखवले, त्यामुळे ते कोलिनियर किंवा पॅरलल असतात बाय डेफिनेशन. पण त्यातलं आपण कोलिनियरच का कन्सिडर करणार, कारण त्या दोघांमध्ये एक पॉइंट कमी आहे. जर उद्या मी तुम्हाला असं म्हटलं असतं की ए बी घ्या, सी डी घ्या, हे 4 पॉइंट्स कन्सिडर करा, आणि तुम्ही ए बी घेतलं, सी डी घेतलं, आणि ए बी ला जर सी डीच्या स्केलर मल्टिपल मध्ये डिफाईन केलं, तर तुम्ही त्याला ते जस्ट पॅरलल ऑर कोलिनियर असं म्हणाल. 100% कोलिनियर म्हणता येईल असं नाही, कारण ए बी आणि सी डी मध्ये काही मला कॉमन पॉइंट दिसत नाहीयेत. ओके, पण इथे मात्र ए बी आणि बी सी मध्ये बी हा कॉमन पॉइंट आहे, जो फर्स्ट वेक्टर मध्ये पण आहे, सेकंड वेक्टर मध्ये पण आहे. त्यामुळे ते पॅरलल आहेत अँड कोलिनियर आहेत, बिकॉज त्यांच्यामध्ये एक पॉइंट कॉमन आहे. ओके, सो बघा हेही एक्झाम्पल समजलंय का.
या टाईपची अजून तुम्हाला वेगवेगळे एक्झाम्पल्स तुमच्या बुक्समध्ये एक्झरसाइजमध्ये बघायला मिळतील. ज्यावेळेस तुम्ही याची प्रॅक्टिस कराल, एकाच टाईपची 2-3 एक्झाम्पल सोडवाल, त्यावेळेस मात्र ते तुम्हाला पक्क डोक्यात येईल. ठीक आहे, सो हेही एक आपलं एक्झाम्पल झालं. अजून आपण आता एक नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. बघा काय काय दिलंय क्वेश्चन मध्ये. मेन्शन काय काय केलंय तर एक वेक्टर आहे आय कॅप मायनस 3 जे कॅप प्लस 4 के कॅप, आणि या वेक्टरला आपल्याला ऍज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ दीज 3 वेक्टर्स असं एक्सप्रेस करायचंय. दिलेल्या वेक्टरला आपल्याला उरलेल्या 3 वेक्टरच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये एक्सप्रेस करायचंय. मग आपण ह्याला कन्सिडर करू. लेट से आर बार इक्वल टू मायनस आय कॅप मायनस 3 जे कॅप प्लस 4 के कॅप. त्यानंतर हे जे उरलेले वेक्टर्स आहेत त्याला आपण ए बार वेक्टर म्हणू 2 आय कॅप प्लस जे कॅप मायनस 4 के कॅप. त्यानंतर बी बार वेक्टर 2 आय कॅप मायनस जे कॅप प्लस 3 के कॅप. आणि सी बार वेक्टर म्हणूया 3 आय कॅप प्लस जे कॅप मायनस 2 के कॅप. मग एक वेक्टर उरलेल्या 3 वेक्टर्सच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये आणायचा आहे, म्हणजेच आपल्याला आर बार इक्वल टू सम कॉन्स्टंट इंटू ए बार प्लस वाय इंटू बी बार प्लस झेड इंटू सी बार असं एक्सप्रेस करता यायला पाहिजे, सच दॅट एक्स वाय झेड पैकी एकाची व्हॅल्यू तरी तुमची नॉन झिरो असेल. ओके, लिनियर कॉम्बिनेशन मध्ये आपण त्याला एक्सप्रेस करतोय. मग हे असं आपल्याला हवंय आणि आपल्याला एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज मिळायला पाहिजे, तर मी म्हणू शकतो की आर बार हा वेक्टर ए बार बी बार सी बारच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये आहे. मग आपण हे जर असंच कन्सिडर केलं तर आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो. मायनस आय कॅप मायनस 3 जे कॅप प्लस 4 के कॅप इज इक्वल टू एक्स इंटू आपला ए बार तर 2 आय कॅप प्लस जे कॅप मायनस 4 के कॅप प्लस वाय इंटू 2 आय कॅप मायनस जे कॅप प्लस 3 के कॅप प्लस झेड इंटू 3 आय कॅप प्लस जे कॅप मायनस 2 के कॅप. ओके, आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे तर एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. त्यामुळे आपण आय कॅप जे कॅप के कॅप हे टर्म सगळ्या आधी एकत्र करू शकतो, कंपॅरिझन करू शकतो. म्हणजेच मला हे बघा काय मिळेल तर ज्यावेळेस मी ही 2 आय आणि एक्स ची टर्म 2 आय वाय ची टर्म आणि 3 आय झेड ची टर्म एकत्र करेन, त्यावेळेस मला मिळेल काय की 2x प्लस 2y प्लस 3z आय कॅप असं मी एक्सप्रेस करणार. त्याच्यानंतर जे कॅपच्या टर्म सगळ्या एकत्र केल्या तर एक्स मायनस वाय प्लस झेड जे कॅप, आणि के कॅपच्या टर्म्स एकत्र केल्या तर -4x प्लस 3y मायनस 2z के कॅप हे असं मला मिळेल. आपलं फायनल एम आहे आपल्याला एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. तर ही इक्वेशन्स मिळाली. आता LHS इक्वल टू RHS आहे. LHS ला आय कॅप जे कॅप के कॅपची टर्म आहे, RHS ला सुद्धा आय कॅप जे कॅप के कॅपच्या टर्म्स आहेत. मग मी ज्यावेळेस इक्वालिटी कन्सिडर करेन त्यावेळेस मला बघा मिळेल -1 इक्वल टू 2x प्लस 2y प्लस 3z. त्याच्यानंतर -3 इक्वल टू x मायनस वाय प्लस झेड, आणि फायनली मिळेल 4 इक्वल टू -4x प्लस 3y मायनस 2z. मग आता आपल्याकडे 3 इक्वेशन्स आहेत, 3 अननोन्स आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने ही इक्वेशन्स सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळू शकेल, y ची व्हॅल्यू मिळू शकेल आणि z ची व्हॅल्यू मिळू शकेल. सो हे मी सॉल्व्ह केलंय आणि याचे आन्सर्स मिळतात बघा. x ची व्हॅल्यू 2 मिळते, y ची व्हॅल्यू 2 मिळते आणि z -3 मिळतं. सो ज्यावेळेस आपण हे सबस्टिट्यूट करू त्यावेळेस आपण आता असं लिहू शकू आर बार इक्वल टू 2 a बार प्लस 2 b बार मायनस 3 c बार. म्हणजेच काय की आर बार वेक्टर ए बार बी बार आणि सी बारच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये आपण एक्सप्रेस केला. जर आपण एक्स वाय झेड पैकी एकाची व्हॅल्यू नॉन झिरो दाखवली तर आपण आर बार हा उरलेल्या 3 वेक्टरच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये आपण लिहू शकतो. सो हे अजून एक एक्झाम्पल होतं ज्याच्यामध्ये आपण लिनियर कॉम्बिनेशन काय ना काहीतरी प्रूव्ह केलं. तर बघा वेगवेगळे टाइप्स आहेत. तुम्हाला कोलिनियर दाखवायचंय, पॅरलल दाखवायचंय, लिनियर कॉम्बिनेशन मध्ये आहे असं दाखवायचंय. सो प्रत्येकाचे फॉर्म्युले आहेत, ते फॉर्म्युले अप्लाय केले की आपल्याला त्याचे आन्सर्स पटपट मिळतील. ओके,
अजून एक आपण एक्झाम्पल बघू. सो हे एक्झाम्पल बघा, 2 बिट्स आहे त्याच्यामध्ये. वेक्टर्सचा सेट लिनियरली इंडिपेंडंट आहे का चेक करायचंय. त्याच्यामधलं फर्स्ट बिट जो आहे, तर त्याच्यामध्ये आपला ए बार वेक्टर काय, तर आय कॅप मायनस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप, आणि बी बार वेक्टर आहे 3 I कॅप मायनस 6 जे कॅप प्लस 9 के कॅप. पण मग आता ह्याच्यामध्ये सपोज मी 3 कॉमन काढला तर मला मिळेल आय कॅप मायनस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप. पण म्हणजेच मी 3 × A बार असं लिहू शकतो. पण मग आता बी बार वेक्टर मी 3 × A बार लिहिलाय, म्हणजेच आपण बी बार वेक्टर हा स्केलर मल्टिपल ऑफ ए बार आहे. पण मग बी बार वेक्टर मी ए बार ने कॅल्क्युलेट करू शकतोय. इट मीन्स ते बोथ वेक्टर्स आर लिनियरली डिपेंडंट वेक्टर्स. एक वेक्टर दुसऱ्यावर डिपेंड आहे, लिनियरली डिपेंडंट वेक्टर्स. त्यामुळे ए बार आणि बी बार हे आपले लिनियरली डिपेंडंट झाले, ते इंडिपेंडंट होणार नाहीत. अजून एक त्याला आपल्याला ऍडिशनल काय म्हणता येईल, की ए बार आणि बी बार हे कोलिनियर सुद्धा आहेत. कारण तीच डेफिनेशन, एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरच्या स्केलर मल्टिपल मध्ये डिफाईन केला तर आपण त्याला कोलिनियर वेक्टर्स म्हणतो. त्यामुळे ए बार बी बार कोलिनियर पण आहेत आणि डिपेंडंट पण आहेत. अर्थात ते एकमेकांवर डिपेंड आहे, की लिनियरली डिपेंडंट असेल तर कोलिनियर असतात वगैरे वगैरे. सो फर्स्ट बीटचा आन्सर आहे बोथ दी वेक्टर्स आर लिनियरली डिपेंडंट वेक्टर्स. तसंच मग आता सेकंड साठी बघा, 3 वेक्टर्स दिलेत आणि चेक करायला सांगितलंय. मग 3 वेक्टर जे आहेत त्याच्यासाठी आपण बघा असं म्हटलं होतं की एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इक्वल टू 0 असं मिळाल्यानंतर जर एक्स वाय आणि झेडच्या व्हॅल्यू सगळ्यांच्या 0 असतील तर आपण वेक्टर्सना लिनियरली इंडिपेंडंट वेक्टर्स आहे असं म्हणतो. पहिल्या एक्झाम्पल साठी आपल्याला व्हिज्युअलाइज होत होतं, समोर लगेच दिसत होतं, म्हणून आपण ते कन्सिडर केलं. पण डिपेंडंट आहेत की नाही याच्यासाठी आपला प्रॉपर वे काय, तर आपण एक्सप्रेशन कन्सिडर करणार, एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इक्वल टू 0, आणि एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करणार. तिघांच्याही व्हॅल्यूज 0 आल्या तर वेक्टर्स आर लिनियरली इंडिपेंडंट. एकाची जरी व्हॅल्यू नॉन झिरो आली तर मात्र वेक्टर्स आर लिनियरली डिपेंडंट वेक्टर्स असतात. मग हे आपण कन्सिडर करू, एक्स इंटू ब्रॅकेट मायनस 2 I कॅप मायनस 4 के कॅप प्लस वाय इंटू ब्रॅकेट आय कॅप मायनस 2 जे कॅप मायनस के कॅप, आणि प्लस झेड इंटू ब्रॅकेट आय कॅप मायनस 4 जे कॅप प्लस 3 के कॅप इक्वल टू 0 बार. ओके. अगेन या सगळ्या टर्म्स ज्या आहेत त्यातल्या आयच्या टर्म्स, जेच्या टर्म्स, केच्या टर्म्स एकत्र काढल्या की आपल्याला बघा काय मिळेल, -2x प्लस वाय प्लस झेड आय कॅप प्लस -2y -4z जे कॅप प्लस -4x -y प्लस 3z के कॅप इक्वल टू 0 बार असं मिळणार. जस्ट हे एक सिंपल कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. पण मग असं मिळाल्यानंतर तुमच्या LHS ला आय जे के असं टर्म्स मिळत आहेत. RHS ला तुमचा 0 बार वेक्टर आहे, पण म्हणजेच तो काय, तर 0 I कॅप प्लस 0 जे कॅप प्लस 0 के कॅप. मग ज्यावेळेस आपण कंपॅरिझन करू त्यावेळेस मला एक्सप्रेशन मिळणार -2x प्लस वाय प्लस झेड इक्वल टू 0, त्यानंतर -2y -4z इक्वल टू 0, आणि -4x -y प्लस 3z इक्वल टू 0. ओके. अगेन 3 इक्वेशन्स आहेत, 3 अननोन्स आहेत, आपण आन्सर फाइंड आउट करू शकतो. सो ते आन्सर तुम्ही फाइंड आउट केलं की तुम्ही बघा हे वाटल्यास कॅल्क्युलेट करून x ची व्हॅल्यू 0 मिळते, y पण 0 मिळतो आणि z पण 0 मिळतो. पण मग या तीनही व्हॅल्यूज 0 मिळाल्या म्हणजेच ह्या एक्सप्रेशन मध्ये आपल्याला x 0 मिळाला, y 0 मिळाला, z 0 मिळाला. इट इम्प्लाइज a बार b बार अँड c बार आर लिनियरली इंडिपेंडंट वेक्टर्स. ओके. तीनही वेक्टर्स लिनियरली इंडिपेंडंट आहेत, आणि इंडिपेंडंट आहेत म्हणजे ते नॉन कोप्लेनर वेक्टर्स पण असतात. कदाचित तुम्हाला हे थोडं कन्फ्युजिंग वाटेल की अरे किती किती गोष्टी लक्षात ठेवायच्या, पण त्यांच्यामध्ये लिंकिंग आहे बघा. लिनियरली इंडिपेंडंट नॉन कोप्लेनर, लिनियरली डिपेंडंट कोप्लेनर, कारण ते डिपेंड आहेत, एकमेकांवर डिपेंड आहेत, म्हणजे एकाच ठिकाणी असणार ते, एकाच प्लेन मध्ये असणार ते, कोप्लेनर वेक्टर्स असतात. तर या गोष्टी तुम्ही जेवढे जास्त प्रॉब्लेम्स सॉल्व्ह कराल तेवढं तुमच्या जास्त पक्क डोक्यात बसेल, आणि मग तुम्ही कुठल्याही टाईपचा प्रॉब्लेम जरी आला तरी तो तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकाल. आय होप हे वेगवेगळे क्वेश्चन्स जे आहेत त्याची आन्सर्स तुम्हाला समजली असतील. आता असे हजारो टाईपचे क्वेश्चन्स तयार करता येतील वेगवेगळे,
पण रेकमेंडेशन आहे की तुम्ही या टाईपचे जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. वाटल्यास तुम्ही 12th महाराष्ट्र स्टेट बोर्डचा एक्झरसाइज 5.1 मधले क्वेश्चन्स ट्राय केलेत. त्यातली आन्सर्स मला व्हॉट्सअपला टाकली. शंका असतील तर विचारल्यात तरी पण चालेल. पण ऍटलिस्ट तो एक्झरसाइज जो आहे तो पूर्ण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. त्यातल्या आपण ऍटलिस्ट एक एक टाईपचा प्रॉब्लेम तरी घेतलेला आहे. काही वेळेला काय होतं की लिनियरली इंडिपेंडंट दिलेलेच असतात किंवा कोलिनियर दिलेलेच असतात. मग काहीतरी व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. म्हणजे सपोज कदाचित असा क्वेश्चन येऊ शकेल की एक 2i कॅप मायनस क्यू जे कॅप प्लस 3k कॅप हा वेक्टर आणि 4i कॅप मायनस 5j कॅप प्लस 6k कॅप हा वेक्टर हे कोलिनियर आहेत असं देतील आणि कोणत्या व्हॅल्यू साठी क्यूच्या हे दोनही वेक्टर्स कोलिनियर आहेत असं विचारू शकतील. तर आपण करणार काय प्रोसेस तीच की एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करता येतो का बघायचं. तसं करता आला तर ते कोलिनियर किंवा पॅरलल वेक्टर्स असतात. मग ते कंपॅरिझन करून तुम्ही क्यू ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकाल. किंवा कदाचित 4 पॉइंट्स देतील आपल्याकडे. लेट से ए पॉइंट असेल, बी पॉइंट असेल, सी पॉइंट असेल, डी पॉइंट असेल आणि हे चारही पॉइंट्स कोप्लेनर आहेत का चेक करा. आपण ऑलरेडी कोप्लेनॅरिटीसाठी एक कंडिशन बघितली होती. त्या कंडिशनने तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येऊ शकेल. एखादा वेक्टर उरलेल्या 2 वेक्टर्सच्या किंवा 3 वेक्टर्सच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये एक्सप्रेस करा. असं काही ना काहीतरी असू शकेल. किंवा लेट से अजून एक त्याच्यामध्ये एक्झाम्पल असं आहे बघा की ए बी बार दिलाय 2i कॅप मायनस 4j कॅप प्लस 7k कॅप आणि इनिशियल पॉइंट दिलाय A150 आणि तुम्हाला टर्मिनल पॉइंट बी फाइंड आउट करायचा आहे. तर बघा हे पण आपण जे शिकलोय त्याने नक्की हे सॉल्व्ह होणार. आपल्याकडे ए बी बार वेक्टर आहे, त्याच्यानंतर ए पॉइंट आहे, बी पॉइंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ए पॉइंट आहे म्हणजे आपल्याकडे ए बार वेक्टर मिळणार, बी पॉइंट म्हणजेच त्याच्याशी बी बार वेक्टर बघावा लागेल आणि ए बी बार म्हणजेच आपलं असतं बी बार मायनस ए बार. मग हे सगळ्या गोष्टी एकत्र केल्यात, सबस्टिट्यूशन केलं की तुम्हाला बी बारची व्हॅल्यू मिळेल. बी बारची व्हॅल्यू मिळाली की बी पॉइंट मिळेल. ओके, सो या टॉकमध्ये आपण आता थांबूया. हे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असंच भरपूर करता येऊ शकेल. पण तुम्ही सॉल्व्ह करा आणि काही शंका असतील तर मला व्हॉट्सअपला क्वेश्चन टाका. आपण त्या शंका दूर करू. जास्तीत जास्त याच्यावरचे मात्र प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करा. ठीक आहे, सो या टॉकमध्ये थांबू आपण. थँक्यू.